सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलं, म्हणजे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक कायदेशीर बाबीची तुम्ही काळजी घ्या, तपासून पहा आणि प्रत्येक मत मोजतानी लक्ष म्हणजे ते करता व्यवस्थित करा आणि शेवटचं मताची मोजणी होईपर्यंत थांबा. सर्टिफिकेट मिळेपर्यंत डिक्लेअर झाल्याशिवाय कोणी जागा सोडू नये हे सांगितलं. पण स्ट्रॉंग रूम आहेत, त्या बाहेर पण आपले पदाधिकारी कार्यकर्ते असणार आहेत. काय नेमकं संशय आहे का कशावर? नाही आहे, थोडी काळजी वाटते, कारण भारतीय जनता पक्ष सत्तेकरता काहीही करतो ही जी भावना जनतेमध्ये झालेली आहे त्याचा परिणाम तो असतो. भाजपचे नेते म्हणतात की महायुतीचं सरकार येईल, जे सर्वे सांगतात ते त्याच्यानुसार त्यांनी दावा केलाय. त्यांनी तरी काय करावं, ते असंच सांगणार ना, ते उलट सांगतील आमचं येणार नाही, थोडं सांगणार आहेत. येणार आमचं आहे हे त्यांना माहिती आहे. नक्कीच, पण जे सर्वे समोर आलेले आहेत या सर्वेमध्ये काही तथ्य असं तुम्हाला वाटतं? सर्वे खरे सर्वे दाखवत नाही, ते त्याला काही इलाज नाही. चॅनलवाल्यांचं सुद्धा अडचणीत काही. संजय राऊतांनी आज एक गंभीर आरोप केलाय, म्हणतात की 50-50 कोटी रुपये वाटप करण्यात आले थायलंडमधून भाजपच्या माध्यमातून. ते मला ते बारकावे माहीत नाही, पण पैशाचा वापर खूप झाला. ते पकडले गेले माणसं कितीतरी. जिथं 700 कोटी रुपये पकडले गेले असं जर येत असेल निवडणुकीच्या काळात तर काळजीचीच गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी तर भाजपनं सुरू केल्यात. विनोद तावडेंचं प्रकरण असू द्या किंवा इतर प्रकरण असू द्या, त्यांनी वापर तर खूप, देवा धर्माचा वापर, पैशाचा वापर हे तर खूपच झाले. साधनं वापरण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. पण माझा लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे, नागरिकांच्या मतदारांच्या. अपक्षांवर सगळी भिस्त असेल सरकार स्थापन करण्याच्या वेळी. पहिलं अपक्ष आमच्याकडेच येणार, कारण आमचं सरकार बनतंय. सरकार बनतंय, आकडा गाठताय, मॅजिक फिगर पर्यंत 100%. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू असं म्हणतात बाळासाहेब थोरात. कॅमेरा पर्सन प्रेम मात्र गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.